सिम्बायोसिसची ऍक्टिव्हिटी ह्याच्याबरोबर आपण मेट करणार आहे, पुढे जाऊन कन्वर्ज करणार आहे। सिम्बायोसिसच्या माध्यमातून आपण काय करणार आहे, तर छोटे शॉर्ट टर्म कोर्सेस स्किल्स डेव्हलपमेंटचे आपण करतोय आणि बऱ्यापैकी जी एम्प्लॉयमेंट आहे म्हणजे नोकरी मिळवून देण्याची जबाबदारी सिम्बायोसिसची आहे। परंतु ते वर्किंग आणि हे वर्किंग दोन्ही आपण एकत्रित करणार आहे पुढे, की आपले सर्व जे ITI आहेत, जिल्ह्यामध्ये जेवढे शासकीय ITI आहेत, जेवढे शासकीय पॉलिटेक्निक आहेत, तिथे स्किल्सचे प्रोग्राम आपण राबवण्याचं ठरवलंय। त्याचा अर्थ असा झाला की शॉर्ट टर्म कोर्सेस मोठ्या प्रमाणामध्ये या सर्व इन्स्टिट्यूशन्स मध्ये आपण सुरू करणार आणि त्या माध्यमातून मी तुम्हाला पुढच्या आठवड्यात वगैरे एक्झॅक्ट संख्या देईन की दरवर्षी किती लोकांना आपण प्रशिक्षण देऊ शकू। याच्या मागचा हेतूच हा आहे की जे काही इन्फ्रास्ट्रक्चर आता उपलब्ध आहे, जी ITI आपल्या समजा दिवसातले 6 तास वापरत आहेत, पण उरलेले 12 तास असे आहेत ज्याच्यामध्ये आपल्याला ITIचा वापर करता येऊ शकतो त्या इन्फ्रास्ट्रक्चरचा। जे शिक्षक आहेत ते किती वेळ शिकवतात, परंतु त्यांना थोडंसं अधिकचं मानधन देऊन ते अधिक प्रशिक्षण देऊ शकतात। तर एक तर प्रशिक्षक जे आहेत त्यांना ट्रेन करणं आणि उपलब्ध जो काही इन्फ्रास्ट्रक्चर आहे त्याचा योग्य वापर करणं, याच्यातनं माझं मत आहे की जर समजा आता इंजिनियर्स पॉलिटेक्निक मधले ITI मधले सगळे मिळून समजा 1000 दरवर्षी बाहेर पडत असतील, तर कदाचित 5-1 हजार आपल्याला प्रशिक्षित लोक दरवर्षी तयार करता येतील। आणि आपला हेतूच तो आता राहणार आहे पुढे की लोकांना चॉईस द्यायचा। सिम्बायोसिसचे वेगवेगळे कोर्सेस आहेत, तसंच महाराष्ट्र स्किल्स युनिव्हर्सिटी आहे शासनाची, त्यांचे कोर्सेस आता सुरू होत आहेत। त्याच्या व्यतिरिक्त इतर काही आपलं नियोजन आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये हे प्रशिक्षणाचे स्किल्स डेव्हलपमेंटचे प्रोग्राम आपण राबवू आणि काही हजार तर नक्कीच जे विद्यार्थी आहेत त्यांना प्रशिक्षण देऊन नोकरी मिळवून देण्याचा आपण प्रयत्न करू।